तर या मोर्चानंतर आणखी एक आज दिवसभरातली महत्त्वाची बातमी समोर आली, ती म्हणजे पुण्यातून। पुण्यामध्ये आज एक 4 वर्षांची मुलगी थोडक्यात बचावली। गुजर निंबाळकर वाडीमध्ये एका महिलेनं तिच्या मोठ्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी जाताना लहान मुलीला घरीच ठेवलं आणि बाहेरून कुलूप लावलं। भाविका चांदणे असं या चिमुकलीचं नाव। मात्र त्यानंतर भाविका खिडकीमध्ये आली आणि लोखंडी जाळीतून ती सज्जावर उतरली। आपल्या जीवाला धोका आहे हे सुदैवाने तिच्या लक्षात आलं आणि त्यामुळे तिनं खिडकीचा गज धरून ठेवला। एवढ्यात सोसायटीतल्या लोकांनी आरडाओरडा सुरू केला। सुदैवाने अग्निशमन दलामध्ये तांडेल पदावर असलेले योगेश चव्हाण घरी होते। त्यांनी धावाधाव करून आणि भाविकाच्या आईकडून चावी घेत तत्काळ मुलीला घराच्या आत घेतलं। तर 4 वर्षांच्या भाविकाला नेमकं कसं वाचवलं याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी। योगेशजी, तुम्ही हे सगळं अनुभवलंय, तर नक्की तुम्हाला कधी कळालं की हे असं समोर घडतंय? तुम्ही समोरच राहता? सर, मी समोरच राहतो। मी पेपर वाचत बसलो होतो, त्यावेळेला समोरच्या खिडकीमध्ये उमेश सुतार म्हणून जे राजस्थानची व्यक्ती इथं राहतात त्यांनी आरडाओरडा केला की बच्ची गिर रही है असा आवाज माझ्या कानावरती आला। त्यावेळी मी गॅलरीत आलो। गॅलरीत आल्यानंतर पाहिलं तर या बाजूला एक मुलगी लटकत होती, या ग्रिलवरती ती मला दिसली आणि मी लगेच वेळ न घालवता या साईडनं पळत सुटलो। या बिल्डिंगच्या सोनावणे बिल्डिंग म्हणून असं नाव तिचं आहे, त्या बिल्डिंगच्या दिशेनं 3ऱ्या माळ्यावरती आलो तर मी पाहिलं तर दाराला कुलूप आहे। तिची आई दुसऱ्या मुलीला सोडून शाळेत येतच होती, तर मी त्यांना चावी मागितली। चावी मागून त्यांनी मला लगेच चावी देऊन मी कुलूप पटापट उघडून या खिडकीपर्यंत पोहोचलो तर मुलगी जे लोखंडी रोड आहेत ते तिने पकडून ठेवले होते आणि त्याच्यानंतर तिला मी अशी रेस्क्यू करून तिचं डोकं पहिलं बाहेर खेचून पाय वगैरे सगळं घेऊन तिला मी बाहेर काढलं आणि तिला चेक केल्यानंतर तिला कुठे लागलंय का नाही याची तपासणी केली व तिच्या आईला काळजी घेण्यासाठी सूचना केलेल्या आहेत तिला। बराच वेळ भाविका हे लोखंडी गज पकडून होती? हो हो, म्हटलं तरी तुम्हाला 2-3 मिनिटं तरी घरातून बाहेर पडून 3 मिनिटाच्या जवळपास माझा वरती वेळ गेलाच असेल, कारण की मी पाहिलं त्याच्यानंतर खाली आलो, पळत त्यांच्यापर्यंत गेलो, पण त्याच्या आधी ही भाविकाला लटकत होती, मग त्याच्या आधी ती ओरडत होती। मी ज्यानंतर पाहिल्यानंतर माझे 3-4 मिनिटं, तिच्या आधीचे तिचे 4-5 हार्डली म्हणजे 10 ते 10-1 मिनिटं तरी ती मुलगी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आकांतानं ही ओरडत होती आणि ते पाहिल्यानंतर मी स्वतः पळत जाऊन तिला रेस्क्यू केलं।